प्रसार भारतीच्या वेव्ज ओ-टी-टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात सहज संवाद. नमस्कार, मी सुलभा सौमित्र आज आपल्यासोबत. श्रोते हो, आजचा विषय आहे teenage.com आणि या विषयाच्या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत बालरोगतज्ञ आणि समुपदेशक डॉक्टर वैशाली देशमुख. नमस्कार मॅडम, तुमचं या नमस्कार, कार्यक्रमात खूप खूप नमस्कार. स्वागत. हं. श्रोते हो, डॉक्टर वैशाली देशमुख या बालरोगतज्ञ आणि समुपदेशक आहेत, म्हणजे काउन्सिलर आहेत. आणि teenage.com म्हणजे काय, 9 ते 19 या वयोगटातल्या मुलांसाठी त्या काम करतात. म्हणजे त्यांचं मानसिक स्वास्थ्य, भावनिक, कौटुंबिक नाती, त्यांचं कुतूहल काय आहे, त्यांच्या मनात भीती आहे का आणि ती कशाची आहे, का आहे, ह्या सगळ्यांबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि 9 ते 19 हा वयोगट, ज्याला आपण टीन एज असं म्हणतो, हा अत्यंत महत्त्वाचा वयोगट आहे. कारण याच वयामध्ये व्यक्तिमत्व घडत असतं आणि आपल्या देशाची ही भावी पिढी देखील आहे. म्हणूनच हा वयोगट अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही teenage.com हॅशटॅग एक हे पुस्तक लिहिलं आहे, teenage.com #2 ही मुलांसाठीची 2 पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत आणि या हो, दोन्ही पुस्तकांना राज्य पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. आणि बरोबर. प्रिय पालक आणि हेल्प टीनेजर ॲट होम ही पालकांसाठीची पुस्तकं देखील तुमची आहेत. आणि हं, हं. तुम्ही वर्तमानपत्रातूनही सातत्याने लिहित असता. मुलांसाठी, पालकांसाठी कार्यशाळा आयोजित करता, शाळांमध्ये जाऊन मुलांसाठी वर्कशॉप घेत असता आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय इथं 9 to 19 हे क्लिनिक तुम्ही चालवताय. हो. हां, हा एक स्वतंत्र विभाग आहे. आणि याच हं, हं. संदर्भात आज मला बोलायचं आहे तुमच्याबरोबर, की एक असा हं. स्वतंत्र विभाग तिथे आहे आणि तुम्ही खूप या मुलांच्या, किशोरवयीन मुलांच्या समस्यांबाबत संशोधन केलेलं आहे आणि तुम्हाला अनेक हं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये बोलवलं गेलं आहे. तिथं तुम्ही व्याख्यानं दिली गेलेली आहेत. हं. तर हो. हे जे क्लिनिक चालवताय, ह्या वयामध्ये असं काय वेगळं असतं 9 ते 19 या वयोगटामध्ये? हं, हं. सर्वप्रथम धन्यवाद सुधाताई मला बोलवल्याबद्दल. हं, अ, किशोरवयीन मुलं हा माझ्या अभ्यासाचा भाग आहे, जरी मी बालरोग तज्ञ असले तरी. हं, 10 ते 19 या वयोगटाला किशोरवयीन मुलं असं म्हणतात. हं, हं, म्हणजे पौगंडावस्थेचा काळ, की हं, जिथे हं, वयात यायला सुरुवात झाल्यापासून ते वयात येण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतचा हा काळ असतो. हं, हं. आणि अर्थातच त्यामुळे तो अगदी असा एखाद्या रोलर कोस्टर राईड सारखा असतो. अच्छा. कारण हां. खूप बदल घडत असतात. हं, हं, हं. म्हणजे पोटात खड्डेही पडत असतात, पोटात गोळेही येतात पालकांच्या आणि मुलांच्या. हो, हो. एकाच वेळी तो भीतीदायकही असतो, रोमांचकही असतो, नकोसाही असतो, हवा-हवासाही असतो. हं, हं, आणि कधी-कधी आपल्या नियंत्रणात असणारा वाटतो, पण बऱ्याचदा असं वाटतं की नाहीये आपलं ह्याच्यावर काहीच नियंत्रण. हं, हं, तर असं हे किशोर वय असतं. हं, आणि हा ट्रान्झिशनचा किंवा बदलांचा काळ असल्यामुळे हं, हं. प्रत्येक दिवस वेगळा असतो त्यांच्यासाठीही आणि पालकांसाठीही. म्हणजे बरोबर. हो. कदाचित आपल्या संवादामध्ये आपल्या असं लक्षात येईल की पुन्हा पुन्हा आपण जेव्हा जेव्हा मुलांचा उल्लेख करतोय तेव्हा तेव्हा पालकांचाही करतोय. हो. कारण दोघंही जण या सगळ्या काळाशी या सगळ्या काळाला तोंड देत असतात आणि थोडेसे झगडतही असतात. हो. तर त्यांचा मेंदू 2-3 अवयवांमध्ये किंवा संस्थांमध्ये त्यांच्या शरीरातल्या मुख्य बदल होत असतात. हं, एक म्हणजे त्यांच्या मेंदूमध्ये होत असतात, दुसरं म्हणजे त्यांच्या संप्रेरक संस्थेमध्ये होत असतात आणि तिसरे बदल म्हणजे त्यांच्या प्रजनन संस्थेमध्ये होत असतात. हं, हं, बाकीच्या सगळ्या संस्था बऱ्यापैकी आधीपासूनच कार्यरत असतात त्यांच्या शरीरामध्ये. हं, हं, आणि शरीरामध्ये संप्रेरकांमधल्या बदलांमुळे शरीरात जे बदल दिसतात, जे दृश्य बदल असतात, हं, म्हणजे शरीराचा आकार बदलणं, शरीरावर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी केस येणं किंवा तारुण्य पिटिका येणं किंवा उंची वजन वाढणं, हं, हं, शरीराला गोलाई येणं, स्तनांची वाढ, अशा तऱ्हेच्या बदलांमुळे हं, ही मुलं थोडीशी गोंधळून जातात. हं, आणि संप्रेरकच प्रजनन संस्थेवरही परिणाम करत असतात आणि त्यामुळे वयात येण्याचे जे बदल असतात ते प्रजनन संस्थेमधले मुलांच्यात आणि मुलींच्यात वेगळे वेगळे दिसायला लागतात. अच्छा. आपल्याला सगळ्यांना माहितीये की मुलींमध्ये हा बदल असतो तो म्हणजे पाळीची सुरुवात. हं, हं, आणि मुलांमध्ये त्यांचं
धातू बाहेर येण्याची जी सुरुवात होते हं. किंवा ज्याला वीर्यपतन म्हणतात त्याची सुरुवात होणं, ह्या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला कळतं की ही मुलं आता प्रजननक्षम झाली आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये हं. प्रजनन करण्याची क्षमता हळूहळू तयार व्हायला लागली आहे. हं, हं, हं. याचबरोबर त्यांच्या मेंदूमध्ये जे बदल होत असतात त्या हं. बदलांमुळे त्यांच्या वर्तणुकीमध्ये, भावनांमध्ये आणि विचारांमध्ये फरक पडतो. हं, हं. तर मेंदूचा एक प्री-फ्रंटल कॉर्टेक्स किंवा सगळ्यात पुढचा जो एक भाग असतो, तो असं म्हणतात की सगळ्यात शेवटी विकसित होतो. अच्छा. हां, हां. आणि ह्या वयामध्ये हं. तो तसा तितकासा विकसित झालेला नसतो. हळूहळू तो साधारण 25शी-30शी पर्यंत विकसित होतो, असं आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आलेलं आहे. अच्छा. हां, हां, हां. पण या आणि मुलांना हं. हां. हां, काय म्हणत होतात तुम्ही? हां. हा मेंदू हं. जो असतो तो एखाद्या मॉनिटर सारखं काम करतो. म्हणजे हं. बाकीच्या सगळ्या मेंदूवर, भावनांवर, वर्तणुकीच्या निर्णयांवर हं, हं, हं. नियंत्रण ठेवण्याचं काम हा मेंदू करत असतो. हं, हं. आता आपल्याला वाटेल की ह्या वयामध्ये तो अविकसित असतो, म्हणजे अगदी लहान मुलांमध्ये असतोच ना अविकसित. हो, हो, मग हो. यांच्यात काय वेगळं आहे? हं, हं. तर असं होतं की ह्यांचा भावनिक मेंदू पण खूप प्रबळ व्हायला लागतो आणि खूप सक्रिय व्हायला लागतो. अच्छा. हां. त्यामुळे 9वीच्या वर्गावर 5वीचा मॉनिटर ठेवला तर कसं होईल? तसं अच्छा. काहीसं या अच्छा असं. वयामध्ये हां, होतं. हां, हां, हां. हां, हां, हां. बरोबर आहे. हं. पण आ आता हे सगळं आहे, पण हं, या पिढीतल्या म्हणजे टीनेजर्स असं वेगळेपण काय आहे? कारण हं, म्हणजे हे क्लिनिक चालवावं किंवा तुम्ही खास करून याच्यावर संशोधन केलंय, असं काय हं, तुम्ही हं, हं, हं. तुम्हाला जाणवलंय आणि तुम्ही अच्छा. याच्यावर काम करताय आणि ते पालकांनी पण करायला पाहिजे काम असं तुम्हाला वाटतं? हं, 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 हं. हं. अ, हो, म्हणजे हे वय वेगळं असतं. या वयातल्या मुलांची वर्तणूक वेगळी असते. त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं. हं. त्यांना वेगळं प्रशिक्षण द्यायला हवं. त्यांना वेगळ्या प्रकारे हाताळायला हवं. हं, हं. हे आता जगभर लोकांना मान्य झालेलं आहे हां, हळू-हळू. म्हणजे पूर्वीही पालक टीनेजर्स होतेच की म्हणजे आपणही हं. आम्हीही होतोच टीनेजर्स. पण आजकाल पण आजकाल हे जास्त का आव्हानात्मक झालंय? हां. आता असं झालंय, की काही बदल जे आहेत टीनेजमधले किंवा किशोर वयामधले, हं. ते वर्षानुवर्ष जे व्हायचे तेच होत आहेत. म्हणजे शारीरिक बदल असतील, हो. भावनिक बदल असतील, वैचारिक बदल असतील, स्वची ओळख शोधणं असेल. हं, हं. तर हे सगळे पारंपरिकरित्या कित्येक हजार वर्षांपासून होतातच आहे. हो. पण आता बाह्य परिस्थिती बरीच बदलली आहे. हं, हं, हं. म्हणजे आज आपण आपल्या ह्या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा किती वापर करतोय. हो. तर असं हे तंत्रज्ञान आपल्या अगदी सगळ्या आयुष्यामध्ये भिनलेलं आहे अगदी. खरंय. हो. हं. आणि त्याचाच परिणाम आजच्या किशोरवयीन मुलांवर, त्यांच्या पालकांबरोबरच्या नात्यांवर, अशा हं. सगळ्यांवरच होतोय. हं, हं, अ, हं. म्हणजे असं उदाहरणार्थ आपण असं म्हणू की आता पूर्वी जर आपण म्हटलं की म्हणजे तंत्रज्ञान फारसं वापरलं जायचं नाही त्याआधी, हं. आपलं मूल कुठे गेलंय हे फारसं पालकांना जरी माहिती नसलं अगदी क्षणोक्षणी, तरी त्यांना साधारण कल्पना असायची की इथपर्यंत गेला असेल, ह्या हं, हं. मित्राकडे गेला असेल हं. किंवा ह्या मैत्रिणीच्या अंगणात गप्पा मारत असेल. हं, हं, हं. पण हं. तंत्रज्ञान असं आहे की ते तुमच्या मुलाला जगभरात कुठेही नेऊ शकतं, बरोबर. घरातच हां. बसून. हं, हं, हं. आणि त्यामुळे आपलं मूल आत्ता कोणाशी गप्पा मारतंय किंवा कुठली माहिती मिळवतंय हे कळणं पालकांसाठी खूप अवघड झालंय. हं, 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 हं. हं. आणि माहितीचा भडीमार म्हणजे अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलंय की माहितीचा जो भडीमार होतोय, विस्फोट होतोय, हं. त्याच्याने ही मुलं खूप गोंधळून जात आहेत. हां, हां. कारण मेंदूचा विकास तेवढाच होतोय ना. हो, हो, हो. तो काही अचानक त्याचा वेग नाही वाढलेला. पण माहिती मिळण्याचा वेग मात्र वाढलाय. अगदी आणि खरंय. हो. त्यामुळे त्यांच्या हं, वयाला हं. अप्रोप्रिएट नसलेली अशी माहिती बरीच त्यांना मिळते आणि ती हाताळण्याइतका त्यांचा मेंदू सक्षम झालेला नसतो. हं, 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 हं. तर अगदी आपण म्हणतो की पारंपरिक ज्या गोष्टी आपण किशोरवयीन मुलांच्या वागणुकीशी जोडलेल्या असतात, म्हणजे उदाहरणार्थ हं, धोके घेण्याची प्रवृत्ती असेल, हं. कुतूहल आणि प्रयोगशीलता असेल, हं, हं. किंवा मित्रमैत्रिणींचा खूप असलेला प्रभाव असेल हं. किंवा स्वातंत्र्याची आस असेल, हं, हं. ह्या सगळ्या गोष्टी ह्याही किशोरवयीन मुलांमध्ये दिसतायत. म्हणजे पण त्यात हं. हां, बोला. हां, पण त्यात हं. हां, म्हणजे त्याचबरोबर हं, हं. हे जे दुसरे समाज माध्यमं आहेत हं. किंवा तंत्रज्ञान आहे हं. किंवा बदललेली कुटुंब पद्धती आहे,
किंवा आई-वडिलांच्या व्यवसायाचा बदललेला स्कोप असेल, हं, अशा सगळ्या गोष्टींच्यामुळे मग तो आई-वडिलांमधला संवाद किंवा मुलांची आकलन शक्ती किंवा क्षमता हं. आणि त्यांना मिळणारं ज्ञान आणि माहिती या सगळ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये तुम्ही आत्ता म्हणालात, की आई-वडिलांचा व्यवसायाचा स्कोप, नोकरीचा स्कोप आणि आई-वडील दोघेही बाहेर असतात. कुटुंब पद्धती आता बदलली असं तुम्ही म्हणालात. तर हो. ह्यामुळे आपण मुलांना अधिक स्वातंत्र्य दिलंय आणि त्यामुळे त्यांचा गोंधळ उडालाय असं आहे का? हं. सगळ्यात आधी आपण असं हं, लक्षात घेऊया, की कुठलीही हं, एकच गोष्ट हं, किंवा हं, एकच परिस्थिती या सगळ्याला जबाबदार नाहीये हं, किंवा कुठल्यातरी एकाच वेळी अचानक हे सगळे प्रश्न निर्माण झालेत असंही नाहीये. हं, 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 ही एक प्रक्रिया आहे जी गेल्या काही वर्षांपासून किंवा दशकांपासून हं, होत आली आहे. हं, आणि किंवा म्हणजे बदललेली कुटुंब पद्धती असेल किंवा स्त्री-पुरुषांचं हं, कार्यपद्धती असेल, घरात राहणं, घराबाहेर पडणं, नोकरीचे सगळे हं, हं. आयाम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गेल्या काही दशकांमध्ये हळूहळू बदलत गेल्या आहेत. अच्छा. हं, हं, आणि हं, हं, त्यामुळे जे काही बदल दिसतात ते हळूहळू दिसायला लागले. हं, 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 आता हं. स्वातंत्र्य देण्याचीच गोष्ट घेऊयात हां, तुम्ही हां. जे उदाहरण मला विचारलं. हं. आता आधीचे आई-वडील स्वातंत्र्य द्यायचे नाहीत का? हो, द्यायचेच म्हणजे की. हो. उलट हां, हां. म्हणजे उलट मला तर आठवतंय, की हं. आपली मुलं अ, आपल्या मुलांनी कुणाशी खेळावं, किती वेळ खेळावं याच्यावर काहीच बंधन बंधन. नसायचं. हो, अगदी मुलं खरं आहे. आपली हो. आईला सांगायची, "आई मी खेळायला चाललीये" हो, आणि हो. ते जायचं खेळायला. हं, तर अशा प्रकारचं स्वातंत्र्य द्यायचेच नाहीत असं नाहीये. हं. अ, पण त्याला एक काहीतरी लक्ष्मण रेषा आखलेली असायची किंवा एक काहीतरी लिमिट असायचं, मर्यादा असायची. हं, हं, हं. मुलांनाही आणि ती माहिती असायची की इथपर्यंतच आपल्याला जे काय आहे ते स्वातंत्र्य मिळणार आहे, त्याच्या हं, हं. पलीकडे मिळणार नाहीये. हं, हं, हं. आणि ते मुलं कुठे जातायत किंवा काय करतायत हं, हे काही छोट्याशा परिघामध्ये होत असल्यामुळे आणि ते त्याचवेळी लोकांचा एकमेकांशी खूप संवाद असल्यामुळे हं, हं. कुठून ना कुठून आई-वडिलांपर्यंत ते पोहोचायचं. हो, बरोबर. हां. पण आता मात्र तो परीघ खूप मोठा झालाय आणि जसं हं, आपण म्हणलं की त्या आभासी जगामुळे हं. तो आणखीनच वाढलाय. त्यामुळे बरोबर आहे. स्वातंत्र्य म्हणायला गेलं तर प्रत्यक्ष वागण्यातलं स्वातंत्र्य आणि आभासी जगातलं स्वातंत्र्य अशी दोन्ही स्वातंत्र्य मुलांना मिळत आहे हं, हं, आणि हं. त्याच्यावर मर्यादा घालणं किंवा हं. त्याच्यावर ताबा ठेवणं हे दोन्ही गोष्टी जास्तीत जास्त अवघड होत चालल्या. हं, हं, हं. तुम्ही आता आभासी स्वातंत्र्य ह्याबद्दल पण बोला. पण मुलं ना हं. हल्ली खूप चिडतात आई-वडिलांबरोबर. म्हणजे आई-वडिलांनी काही सांगितलं, की त्यांना हं. वाटतं, की काय आपले आई-वडील आउटडेटेड सगळं बोलतायत आणि किती हो. म्हणजे जुन्या वळणाचे आहेत. म्हणजे तर ही जी हं. जनरेशन गॅप पण खूप कमी-कमी होत चालली आहे. हे कशामुळे हं. आई-वडिलांवरती ते चिडत असतात? काय नक्की म्हणजे? हं. हं, हं, हं. अ, आपण जे सुरुवातीला बघितलं, की त्यांचा भावनिक मेंदू खूप सक्रिय हां, तर झालेला असतो हां, आता. हां. हं. व आणि सगळ्याच भावना ह्या खूप तीव्र स्वरूपाच्या आणि टोकाच्या असतात आणि एक्झॅक्टली. हो. हं. हां. हं. आणि म्हणजे त्या भावनांच्या त्सुनामीलाच ही मुलं तोंड देत असतात. हं, 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 हं. अ, हं, हं. आणि जेव्हा आपण भरती म्हणतो, तेव्हा भरतीला तोंड देण्याच्या काही पद्धती आपल्याला माहिती असतात. पण त्सुनामी जी असते त्याला तोंड नाही ना देता येत. बरोबर ती आहे. अशी हो. सगळ्या गोष्टी गिळंकृत करणारी आणि आक्रमक अशी असते. हो, बरोबर आहे. हं, तर हं. हं. भावना जरी सगळ्या वयामध्ये आपण अनुभवत असू, तरी ह्या वयातल्या भावना या त्सुनामीसारख्या असतात, हं, की हं, त्या हं. मुलांना अ, त्या झेपणं फार जरा अवघड जातं. हं, आणि हं. अगदी त्या भावना ओळखणं सुद्धा त्यांच्यासाठी अवघड जातं. अगदी खरं आहे. म्हणजे हो. आपल्याला हं, राग आलाय का हं. दुःख झालंय का हं, हं. अपमान झालाय का आणखीन काय निराशा हां. वाटतेय, हं, हं, हे हं. पटकन त्यांना लक्षात येत नाही. हं, आणि हं. बऱ्याच मुलांशी बोलताना असं लक्षात आलं की हं. त्यांचे कुठल्याही भावना असतील तर ती व्यक्त ते रागामध्ये करतात. अच्छा. हां, हां. हं, हं. रागाच्या स्वरूपात करतात. हं, हं, हं. म्हणजे वाईट वाटलं तरी ते चिडचिड करतात. हं. मुलींना अगदी पाळी यायची असेल तेव्हा सुद्धा ते चिडचिडच करतात. हं, हं. अ, किंवा मुलांना आपल्या शरीराविषयी काही शंका असतील, शरीर प्रतिमेविषयी, हं, हं. ज्याला आपण बॉडी इमेज इश्यूज म्हणतो, हं, हं. अशा काही वाटत असतील तरी सुद्धा ते चिडचिड करतात. हं, हं. आणि ही सगळी चिडचिड करण्याची सुरक्षित जागा म्हणजे घर. हां, हां. हो, हो.
कारण आता हां. सामाजिकीकरण होत असतं मुलांच्यामध्ये आणि त्यांना कल्पना असते की समाजामध्ये आता आपल्याला एक काहीतरी स्वतःचं व्यक्तिमत्व तयार करायचंय. हं, हं, मग हं, तिथे त्यांना थोडंसं सावधगिरी बाळगायला लागते. तिथे वाटेल तसं व्यक्त होणं किंवा वाटेल तसं वागणं हं, हे ते नाही करत फारशी. अगदी जवळचे मित्रमैत्रिणी असतात त्यांच्यासमोरच करतात. हं, हं, मग हं, ह्या हं, सगळ्या भावना, ही सगळी तीव्र हं. या सगळ्या संवेदना या व्यक्त कुठे करायच्या? तर सगळ्यात सुरक्षित जागी म्हणजे घरामध्ये. आणि तेही आई-वडील जवळचे. तेही आई-वडिलांसमोर. हो, हो, हो. मॅडम तुम्ही जेव्हा तुमच्याकडे जेव्हा मुलं येतात हां. काउन्सिलिंगसाठी किंवा तुम्ही जेव्हा जाता, हं. तुमचा काय अनुभव आहे यातले? काय मुलांच्या समस्या असतात आणि आई-वडील काय सांगतात? आणि त्यातून म्हणजे हे सगळं आत्ता तुमचं ऐकून असं वाटतं, की हल्ली मुलांना शिस्त लावली तरी म्हणजे कशी लावायची आणि शिस्त म्हटलं, की मुलांना काहीतरी एक बंधन पण वाटतं. हं. तर हे काय म्हणजे सगळा गोंधळच आहे हा. हो, हो, हां. हो, हो. हो ना. अ, खरं तर अगदी खूप गोंधळ किंवा अगदी असहाय्य किंवा अ, वाईट परिस्थिती आहे असं नाही म्हणणार आपण. हं, पण पालकांच्या आणि मुलांच्या पिढीमध्ये जे अंतर पडलंय हं, वेगवान जीवनशैलीमुळे, त्यामुळे पालकांना तो एक आव्हानात्मक ती सगळी परिस्थिती वाटते हे खरं आहे. हं, 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 तर तुम्ही विचारलं की कशा प्रकारची मुलं, कशा प्रकारच्या समस्या येतात या वयामध्ये. हं, तर खूपदा आई-वडील त्यांच्या वर्तणुकी संदर्भातल्या आव्हानांसाठी येतात माझ्याकडे. म्हणजे हं, अभ्यासात लक्ष नाहीये, हं, हं, ऐकत नाही, हं, हं, स्वतःच्याच नादात असतात, इतरांची पर्वा नाही, हं, कुठली जबाबदारीच घेत नाही, घरातली काहीच कामं करत नाही, हं, 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 खोटं बोलतात, हं, आळशीपणा, मित्रमैत्रिणीची संगत वाईट आहे हं, हं, आणि कधी-कधी थोड्याशा आणखीन सिरियस म्हणजे लैंगिक प्रयोग करतायत हं, हं, किंवा अश्लील वेबसाईट्स बघतायत किंवा दारू किंवा सिगारेटचे प्रयोग करून बघितले किंवा गुन्हेगारी गटामध्ये आजकाल असतं मूल हं, हं, किंवा रात्रंदिवस ऑनलाईन कुठल्यातरी अनोळखी लोकांबरोबर खेळणं म्हणजे गेमिंग करणं किंवा गप्पा मारणं असं करतं. हं, हं, अशा सगळ्या गोष्टींनी पालक येतात माझ्याकडे. आणि अर्थात कधी-कधी आपलं मूल प्रेमात पडलंय हं, हं, किंवा हं, कोणाशी तरी चॅटिंग करतायत ते हं, हं, किंवा हं, हं, कोणाला तरी आपले फोटो पाठवतायत अशाही कारणासाठी येतात. हं, हं. आता तुम्ही म्हणालात, की अश्लील वेबसाईट मुलं बघतात आणि प्रेमातही पडतात मुलं, चॅटिंग करतात. तर हे हं, हे जे बदल आहेत त्यांच्यातले, तर हे हं, म्हणजे शरीरामध्ये प्रजनन क्षमतेसाठी जे अवयवांमध्ये जे बदल होतात, अ, हं. तर त्यातून निर्माण झालेली ही भावना आहे का? आणि मग त्यासाठी उपाय काय, की मुलांनी अश्लील वेबसाईट बघू नये? कारण मोबाईल द्यायचाच नाही का? मोबाईल स्क्रीन टाईम त्यांचा कसा काय वाचवायचा किंवा काय त्यांना हं, कसं हं. त्यांच्याशी कनेक्ट करायचं? सुलभा ते तुमच्या प्रश्नामधूनच आपल्याला कळतंय ना, की ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी किती जोडलेल्या आहेत. हो. म्हणजे आत्ता खरं आपण बोलायला सुरुवात केली हं. मुलांच्या भावनांविषयी, रागाविषयी, हं. त्यांच्या समस्यांविषयी. मग आपल्या लक्षात आलं की स्क्रीन टाईम पण आहे, प्रेमात पडणं पण आहे. हो. मग वापर करू द्यायचा की नाही, अशा ह्या सगळ्या गोष्टी, शिस्त लावायची की नाही, हं, हं. असे सगळेच प्रश्न पालकांना कधी-कधी या वयामध्ये पडायला लागतात आणि हं. असं वाटतं की अरे बापरे, आपण आपलं काही चुकतंय का? आपण हं. नक्की निर्णय बरोबर घेतोय का? स्वातंत्र्य देऊ का नको मुलांना? विश्वास हो. टाकू की नको? हं, हं, असं हं. केलं तर लोक काय म्हणतील? तसं केलं तर त्याचा परिणाम काय काय होईल? होईल? अशा खूप हो. विचारांच्या उलट-सुलट भावनेतून आजकाल पालक जात असतात. हं, हं. अं, तर प्रेमात पडण्याविषयी जर म्हणायचं झालं हं. तर तुम्ही म्हणता तसं निसर्ग नियम आहेच तो, हं. की निसर्गाची अशी रचना आहे की वयात येणं, पौगंडावस्थेतले बदल होणं म्हणजे तुम्ही स्वतंत्र होणं, स्वतःची जबाबदारी तुम्हाला घेता येणं आणि हं. तुम्ही प्रजननक्षम होणं म्हणजे दुसऱ्या एखाद्या तुमच्यासारख्या जीवाला हं. जन्माला घालण्याची क्षमता तुमच्यामध्ये तयार होणं. हं, हं, हं. कारण तसं केल्यावरच मानवजातीचं सातत्य टिकणार आहे. हं, हं. मग ह्या कुतूहलापोटी ते अशा सगळ्या वेगवेगळ्या साईट किंवा वेगवेगळं काही विचित्र-विचित्र बघत असतात का? काय कुतूहल हं. असतं? तुमचा काय अनुभव आहे यातला? हो. लैंगिक कुतूहल असतं त्या वयामध्ये खूप. कारण हं, ही एक नवीन भावना असते ना. कुठलीही नवीन भावना जेव्हा असते तेव्हा ती हं, वापरली जाते जास्ती किंवा त्याच्याविषयी शोध जास्ती घेतला जातो. त्यामुळे लैंगिक भावना किंवा आकर्षण या हं, नवीन भावना असतात आणि त्या मुलांना आणि त्या खूप तीव्रही असतात या वयामध्ये. हं, हं, त्यामुळे मुलं आपोआपच या सगळ्या गोष्टी शोधायला जातात हं, आणि त्यातूनही त्यांना
खूप सहज या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत आता. हं, हं, हं. की पूर्वी कदाचित म्हणजे आपण काही मूव्हीज बघितले होते पूर्वीचे, की ज्याच्यात आपण बघायचो ना, की एखादी ब्लू फिल्म बघायची असेल, तर त्या मुलांना ती कॅसेट शोधा, मग तो हो, हो. व्हीसीआर हं. प्लेअर शोधा हं, आणि मग हं. ती जागा शोधा आणि लपवाछपवी करा, असं हं, करून हं. करून कसं तरी ते बघायचं हं, हं. किंवा मग त्याच्याविषयीची पुस्तकं वाचायची, ज्याच्यामध्ये दृश्य असं काही नसायचं, हं, हं. फक्त माहिती असायची. हं, हं, पण हं. आता मात्र अगदी बोटाच्या एका क्लिकवर काहीही बघायला मिळतं मुलांना हं, आणि त्यांनाही माहिती नसतं हे आपल्या वयाला योग्य आहे की नाही हं. आणि त्याच्यावर ताबा ठेवणं हे सुद्धा अवघड जातं. हं, हं. आता हे जर तर आई-वडिलांच्या त्यामुळे लक्षात हां, आलं अ, हां. तर मुलांना सांगितलं मुलं ऐकत नाहीत. अ, हो. मग असे प्रश्न घेऊन जेव्हा पालक तुमच्याकडे येतात, तेव्हा हं, मुलं तुमच्याशी मोकळेपणाने बोलतात का? की हं, हं. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे या संदर्भातला? किंवा अगदी मोकळी होतात का? किंवा तुम्ही जेव्हा हो, शाळांमध्ये पण तुम्ही वर्कशॉप्स घेतात मुलांची, हो, तर हो. मुलं बोलतात का तुमच्याशी अशी मोकळेपणाने? आई-वडिलांशी नाही बोलत ते, पण बोलतात का तुमच्याबरोबर? हो, हो. म्हणजे मला वाटतं ही लैंगिक भावना असो हां, किंवा हां. अ, हे अश्लील साइट्स बघण्याचं हं, आकर्षण असो, या सगळ्या गोष्टी वयानुसार असतात आणि तुम्ही कदाचित पालकांना विचारलं तर त्यांनी सुद्धा त्यांच्या वयामध्ये त्यांनाही या भावना आलेल्याच होत्या. हं. आता त्या व्यक्त कशाप्रकारे गेल्या किंवा ती भूक भागवली कशी गेली हे वेगळं आहे आजच्या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये. पण त्या भावना आल्याच होत्या त्यांना सुद्धा. हं, 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 हं. अ, तर पण हा विषय असा आहे की तो बोलायचा नसतो ना हं. आणि ते बोलणं खूप संकोचाचं आणि नकोसं वाटत असतं पालकांना सुद्धा. हो. म्हणजे हं. पालकांसाठी आपलं मूल हे एक निरागस मूल असतं आणि उगीचच हो. असल्या काहीतरी गोष्टी कशाला हो त्यांच्याशी आणि बोलायच्या त्यात असं आणि म्हणून म्हणजे आपण अगदी म्हणजे 9 ते 19 वय किंवा तोपर्यंत आपण त्यांना लहान-लहानच म्हणतो अगदी 11-12 हो, पर्यंत, नाही का? खरंय. हां, पण त्याच्यात तुम्ही जसे सांगितले तसे बदल होत असतात. तर काय आता तुम्ही हं. सांगत होतात किंवा अनुभव तुमचा? तर हां. त्यामुळे पालकांना ते अवघड वाटतं ह्या विषयावर बोलायला हं. आणि पालकांचं हा संकोच मुलांना समजतोच, लक्षात येतो. हं, हं. त्यामुळे मुलंही तो विषय काढत नाही. हं, हं. असं करून मग ह्या विषयावर फारसं बोललं गेलेलं नसतं हं, आणि हं. मग जेव्हा आपलं मूल आजकालच्या भाषेमध्ये रिलेशनशिपमध्ये असतं किंवा प्रेमात पडतं हं, हं. किंवा अशा कुठल्यातरी साईट्स बघतं, हं, हं. तेव्हा पालकांची ही प्रतिक्रिया खूप अचानक तीव्र होते. अच्छा. हां, म्हणजे हां, हां. पहिलं बरोबर आहे. वाक्य असं असतं म्हणजे समजा प्रेमात पडलं असेल मूल हं. तर, "हे प्रेम नाहीये, हे आकर्षण आहे." हं, हं, हं. हं, असं हं. आपण सगळेच प्रौढ लोकं पटकन म्हणून टाकतो. हो, हो, हो. पण मुलांना जर ते प्रेम वाटत असेल, तर हं. ते तसं आहे असं समजून घेतलं तरच पुढे जाता येईल आपल्याला. अच्छा. हं, कारण हं. जेव्हा आपण म्हणतो हे प्रेम नाही आकर्षण आहे, तेव्हा आपण त्यांच्या भावनांना अ, मागे टाकत असतो, दाबून ठेवत असतो आणि त्यांचा स्वीकार आपण करत नसतो. आणि अच्छा. स्वीकार केल्याशिवाय आपल्याला पुढे चर्चाच करता येत नाही. हं, 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 हं. तर पालकांना संकोचही वाटतो, हे प्रेम नाही आकर्षण आहे हे त्यांना माहिती असतं. आणखीनही काही तथ्य त्यांना माहिती असतात. हं, उदाहरणार्थ आता संशोधन असं सांगतं की 95% पेक्षा अधिक नाती हं, ह्या वयात झालेली टिकत नाहीत. हं, कारण एक तर त्यांचा पाया कच्चा असतो, हं, की अगदी छोटं काहीतरी दिसणं, आवाज, हं, स्माईल अशा कुठल्यातरी गोष्टीवर बेस्ड हं, किंवा त्यांच्या ह्या मुलांच्या जसे मोठे होतील तसतशा अपेक्षा, शैक्षणिक वाटचाल, हं, आवडी-निवडी म्हणा, विचार, हं, हं, त्यांच्यावर पडलेले प्रभाव या सगळ्या गोष्टी बदलत जातात. त्यामुळे ही नाती फार टिकणं हं, अवघड असतं. हं, 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 दुसरं म्हणजे ह्या वयातल्या भावना खूप तीव्र असतात आणि त्या मानाने सारासार विचारशक्ती कमी असते. आपण बघितलंच मगाशी. हं, हं, परिणामांचं भान नसतं त्यांना. त्यामुळे प्रयोगशीलता खूप असते. हं, आणि हं, मग व्यक्त होताना कधी-कधी धरबंद राहत नाही. हं, म्हणजे शारीरिक जवळीक असो किंवा हं, ऑनलाईन काहीतरी फोटो किंवा मेसेजेस पाठवणं असो. हं, 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 तिसरी गोष्ट म्हणजे याविषयी कायदे सुद्धा कडक आहेत. याच्याविषयी आपल्याला कधी-कधी थोडीशी कल्पना असते, हं, की पॉक्सो नावाचा कायदा आहे उदाहरणार्थ, की प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. हं, या 18 वर्षांच्या खाली कुठलीही शारीरिक जवळीक किंवा लैंगिक प्रयोग जे असतात ते हं, बेकायदेशीर आहेत. हं, हं. तर याविषयी अनेक किशोर आणि पालकही अनभिज्ञच असतात. हां. आणि त्यामुळे ह्याच्यात कधी-कधी चुकून अडकली मुलं किंवा पालक तर आयुष्यभर त्याचा परिणाम त्यांना भोगायला लागतो. बरोबर. हो. आणि हं, सगळ्यात आय थिंक धोकादायक किंवा हं, आव्हानात्मक गोष्ट ह्या
वयातल्या प्रेमाची म्हणजे आभासी प्रेम. हं, हं, हं. म्हणजे हं, हं, हं. सगळी समाज माध्यमं म्हणजे ही मुलं नक्त सगळी समाज माध्यमांवर होतात. त्यामुळे तुम्ही बघितलं तर असे असंख्य मेसेजेस त्यांनी एकमेकांना पाठवलेले असतात. हो. खूप हं. फोटोजची देवाणघेवाण झालेली असते हं, हं. आणि फोन करणं किंवा प्रत्यक्ष भेटणं याच्यापेक्षाही या आभासी याच्यामध्ये व्यक्त होणं त्यांना जास्ती सुरक्षित आणि सोपं वाटतं कदाचित. हं, हं, हं. ह्या सगळ्या गोष्टी पालकांना माहिती असतात. हं, हं. त्यामुळे त्यांची अर्थातच प्रतिक्रिया तीव्र असते. हं, हं. पण आपल्याला तो न्यूटनचा 3रा नियम माहिती आहे, की हं. जेवढी जास्ती क्रिया तितकी जोराची प्रतिक्रिया. हो, हो. तितकी जोराची आणि विरुद्ध अशी प्रतिक्रिया. हं, तर हं, हं. जितके पालकांची प्रतिक्रिया तीव्र होईल, हं. तितकं मुलं त्यांच्यापासून दूर जाणं किंवा हे त्यांना अ, न सांगणं किंवा लपून-छपून गोष्टी करणं किंवा त्या दुसऱ्या व्यक्तीकडे जास्ती खेचलं जाणं, हं, हं. असं होऊ शकतं. हं, हं, हं. पण मग तर ह्यात त्यामुळे हां. हं. अ, नाही यामुळे मग अभ्यासाकडेही दुर्लक्ष होतं. आता तुम्ही म्हणालात, की जसं तुम्ही न्यूटनचं आता उदाहरण दिलंत, की जास्त हं. आपण तीव्र झालो, की ते अधिकाधिक तुटत जातं किंवा दुरावा निर्माण होत जातो. हो, आणि हो. मग आई-वडील अगदी शत्रू वाटायला लागतात, की काय माझे आई-वडील माझं नुकसान करतायत, मला का माझं काहीच खरंय. ऐकत नाहीत आणि अगदी जगातले मित्र जवळ वाटायला लागतात. तर हे हो, हो. अभ्यासाचा मेळ आणि त्यांच्या ह्या भावनेचा मेळ हा आई-वडिलांनी हं. कसा घालायचा आणि कसं तुम्ही काय सांगता या संदर्भात आई-वडिलांना आणि मुलांनाही? मुलं मुलं तर तुमच्याशी वैयक्तिक एकटी बोलत असेल जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करता तेव्हा. हं, हं, तेव्हा हं. काय म्हणजे अशी काही उदाहरणं आहेत का तुमच्या बघण्यामध्ये? आम्ही सगळे सोशल मीडियावर बघतो किंवा न्यूजमध्ये बघतो आम्ही, की हो. मोबाईल काढला किंवा अभ्यासावरून काहीतरी झालं आणि मुलं अगदी टोकाचं पाऊल उचलतात, की आत्महत्येपर्यंत सुद्धा मुलं जातात वगैरे. तर हो, हे हो. तुम्ही काय काउन्सिलिंग करता? कशा पद्धतीचं असतं? काय करायला हं, हवं? हं, हं. मला वाटतं इथे 2 आपले प्रश्न होते, की पालकांनी काय करायला हवं आणि माझ्याकडे मुलं कशी बोलतात आणि काउन्सिलिंग हो. कसं केलं जातं. हं. आजकाल म्हणजे सगळ्यात अ, महत्त्वाचा विषय हा स्क्रीन टाईमच हा आहे. अ, हो. असं जाणवतंय हां. तर या रिलेशनशिपविषयी जर पालकांनी काय करायला हवं असा जर प्रश्न असेल तर हं, अ, पुन्हा आई-वडील आणि मुलांच्यामधला संवाद इथे खूप महत्त्वाचा ठरतो. हं. कारण मुलं आपल्या आई-वडिलांना पुस्तकासारखी वाचू शकतात. म्हणजे हां, त्यांना हां. माहिती असतं आपले आई-वडील कशी प्रतिक्रिया देणार आहे किंवा त्यांचा विचार काय आहेत या संदर्भात हे मुलांना चांगलं माहिती असतं. हं, हं, हं. तर चांगला ओपन कम्युनिकेशन आणि ते सुरुवातीला जरी संवाद नसेल तरी कुठल्याही क्षणाला आपण तो चालू करायचा ठरवला हं, तरी सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. हं. आणि आई-वडिलांना पहिल्यांदा हे बघायला लागतं, की आपण कुठल्या मर्यादा घालून देणार आहोत आणि कशासाठी घालणार आहोत. आणि अच्छा. हं. याविषयी जर मुलांशी चर्चा केली, मुख्यतः ते प्रेमात पडायच्या आधी, हं, हं. तर हं, तर हं, हं. त्याचा जास्ती उपयोग होतो कारण तेव्हा मुलं ऐकण्याच्या स्थितीत असतात. हां, 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 हां. आणि दुसरं म्हणजे आपण ती बिरबलाची गोष्ट माहितीये ना आपल्याला, की हं. अकबराने एकदा विचारलं, की त्यांनी वाळूत एक रेष काढली आणि बिरबलाला म्हणलं, की त्याला हात न लावता ही छोटी करून दाखव. हं, हं. तर बिरबलाने त्याच्या शेजारी एक मोठी रेषा काढली आणि मग असं दिसलं, की अरे ही झाली की छोटी, हां, हां. हात न लावता. हं, 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 तर हं. तसं मुलं म्हणजे आपण असं म्हणतो, की त्या प्रेमाला तोडीस तोड असं प्रेम असो किंवा महत्त्व असो मुलांना घरामध्ये देता येतं आपल्याला हेही बघायचं आणि दुसरं म्हणजे हं, ते जे त्या प्रेमातून किंवा त्या नात्यातून त्यांना जे डोपामिन मिळत असतं, जो आनंद मिळत असतो, हं, तो मिळणाऱ्या इतर गोष्टी सुद्धा आपण मुलांना त्याच्यामध्ये सुद्धा मुलांना व्यस्त ठेवू शकतो. म्हणजे हं, खेळ असतील, छंद असतील, समाजसेवा असेल, मित्रमैत्रिणींशी भेटणं असेल, घरातली कामं असतील हं, किंवा हं, एखादं हं. ध्येय असेल, हं, तर हं. अशा सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो तेव्हा आपण हं, बिरबलानी जशी हात न लावता ती रेषा छोटी केली, तसं इथे हं, आपल्याला डायरेक्ट प्रेम करू नका असं सांगण्यापेक्षाही हं. आपोआपच त्या प्रेमाला त्याची योग्य ती जागा किंवा अतिमहत्त्व न देता मुलं मग राहू शकतात. हं, हं, हं. आता तुम्ही इतक्या म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती जाता. अनेक गावांमध्ये, अनेक राज्यांमध्ये तुम्ही व्याख्यानं द्यायला जाता. हो. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तुम्ही व्याख्यानं दिलेली आहेत, परदेशातही. तेव्हा हं. आपल्या इथल्या मुलांचे प्रॉब्लेम्स आणि तिकडच्या मुलांचे प्रॉब्लेम्स ह्यात काय किंवा का सगळं एकदम युनिव्हर्सल आहे आणि सगळ्यात जागतिक पातळीवरच एकूण हा जो वयोगट आहे, ह्याचं हं. याच्यात तुम्हाला काय जाणवतं? तुमचा अभ्यास आ, काय आहे याच्यात?
आता खरं बघायला गेलं तर आता जागतिकीकरण झालंय आणि समाज माध्यमही आहेत. त्याच्यामुळे इकडची जीवनशैली तिकडच्या लोकांना माहिती झाली आणि तिकडची जीवनशैली इथल्या मुलांनाही माहिती झाली आहे. हं, आणि त्यामुळेच आपण बघतो की तिकडे ज्या गोष्टी कायम चाललेल्या असतात डेटिंग सारख्या, तर हं, आजकाल आपल्या इथली सुद्धा मुलं डेटिंग आणि या गोष्टींना महत्त्व द्यायला लागलेली आहेत. हं. म्हणजे परदेशातल्या मुलांमध्ये मी म्हटलं तसं जे पारंपरिक बदल आहेत ते त्यांच्यात आपल्यात सगळे तेच आहेत. सेम आहेत. हो. शारीरिक बदल हं, होणार आहेत, भावनिक बदल होणार आहेत, हं, स्वातंत्र्याची आस असणारे, मित्रमैत्रिणी महत्वाचे असणार आहेत. हं, पण त्यांच्या इथली थोडीशी सामाजिक परिस्थिती म्हणा किंवा हं, आर्थिक परिस्थिती म्हणा, हं, ही थोडीशी आपल्यापेक्षा वेगळी असल्यामुळे त्या 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 परिस्थितीमध्ये तेवढे तेवढे बदल होऊ शकतात. उदाहरणार्थ हं, अम, आपली एखाद्या मुलगी किंवा मूल आपलं एक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे, हं, हं, हे आपल्या आई-वडिलांना स्वीकारणं जरा जास्ती अवघड जातं. म्हणजे हं, थोडं थोडं ते आता जमायला लागलंय पण नाही इतकं सोपं जात. हं, हं, त्या मानाने तिकडे त्याला मान्यता आहे, स्वीकृती आहे हं, हं, किंवा स्वातंत्र्य म्हणा. आता तिथली मुलं लवकरच घराबाहेर पडतात, आपली आपली कामं करतात, आपले आपले पैसे मिळवतात आणि मग हं, मला मिळालेल्या पैशाचं काय करायचं हे मी ठरवणार असं ते सांगतात. हं, 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 तर आपल्याकडे तसं अजूनही नाहीये. म्हणजे उलट आहे थोडंसं, की आपल्या इथली मुलं हं. 25शी-30शी पर्यंत आजकाल आर्थिकदृष्ट्या आई-वडिलांवरच अवलंबून असतात. अवलंबून कारण असतात. त्यांचं हं, शिक्षण आणि हे सगळं चालूच असतं. हं, 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 तर हं, असे काही सामाजिक, आर्थिक किंवा हं, सांस्कृतिक असे फरक आहेत. हं, पण पण म्हणजे त्या संदर्भात त्याच्यात थोडेसे फरक असतील. पण हं, बाकी समस्या म्हणायला गेलं तर बहुतेक सगळ्या अशाच आहेत. म्हणजे व्यसनं असतील किंवा हं, लैंगिक प्रयोग असतील किंवा धोके देण्याची प्रवृत्ती असेल किंवा हे ऑनलाईन सगळ्या गोष्टी असतील, गेमिंग असेल. तर हं, हे सगळं मला वाटतं त्या मुलांमध्ये, आपल्या मुलांमध्ये बऱ्यापैकी दिसतंच आहे. हं, 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 हं. आणि मुलां तुम्ही एक मला हां, सॉरी विचारलत की माझ्याकडे मुलं बोलतात का किंवा हां, मोकळी ते होतात हो. का किंवा हां, वर्गातल्या सेशन्समध्ये ती मुलं की बोलतात का? अशी एखादी एक कठीण केस होती आणि ती तुम्ही सॉल्व्ह केली आहे. म्हणजे एक उदाहरण होईल आणि अ, कळेल की आई-वडिलांनी हं. कसं वागायला हवं किंवा शिस्त लावायला हवी की नको किंवा कशी मैत्री करायला हवी. हं, हं. हां. अ, मला म्हणजे एखादी प्रातिनिधिक अशी मी असं एक उदाहरण सांगते की ज्याच्यामध्ये कुठल्या एकच पेशंटची माहिती नाहीये, पण हं, आतापर्यंत आलेल्या अनुभवांचं थोडंसं एकत्रीकरण केलेलं असं. हं, की एकतर मी म्हटलं तसं हा विषय आई-वडील आणि मुलांना बोलायला अवघड वाटतो. हं, पण मुलांना तो बोलायचा असतो आणि त्या मानाने मुलं बऱ्यापैकी मोकळेपणाने या विषयावर बोलू शकतात. हं, हं, कारण त्यांना त्याचा स्वीकार थोडा जास्ती आहे किंवा त्यांना जे काही जागतिक एक्सपोजर मिळालंय त्याच्यामुळे त्यांना लैंगिकता हा आपल्या जीवनाचा भाग आहे. हं, ते मुलांना जास्ती चांगला स्वीकार केलाय, मुलांनी जास्ती चांगला त्याचा स्वीकार केलाय. हं, हं, तर त्यांना बोलायचं असतं. त्यांना फक्त तेवढी खात्री पटायला लागते की ही समोरची व्यक्ती माझं ऐकून घेणार आहे. हं. त्याबद्दल ती माझी खिल्ली उडवणार नाहीये हां. आणि मला काही सल्ले किंवा हे करू नये, ते असं करावं असं काही सांगणार नाहीये. हं, हं, एवढी जरी खात्री मुलांना वाटली ना, तरी मुलं मोकळेपणाने बोलतात. हं, हं, आणि आमच्या सगळ्या ट्रेनिंगचाच तो भाग असल्यामुळे आम्हाला आता हळूहळू ते जमायला लागलंय. हं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हां. मी त्यांची आई नसते ना. तर त्याच्यामुळे मी हो. बरोबर. कुठल्याही भावनाप्रधान गोष्टींमध्ये वाहून न जाता हां, थोडंसं हां. त्याच्याकडे तसं बघू शकते. पण हं, हं, बोलायचं असतं मुलांना आणि हं, त्यांना खूप व्यक्त व्हायचं असतं. तर एक अशी मुलगी होती हं. जी असे कुठल्यातरी प्रेमात पडली. आता अ, आईला अशी शंका आली कारण की हां, तिने हां. काही तिचे म्हणजे तिने असं बघितलं की ही सारखीच हं, हं. ऑनलाईन असते किंवा हसत असते स्वतःशीच हं, किंवा हं. खूप सिक्रेटिव्ह झालीये. म्हणजे माझं कोणी बघायचं नाही, माझ्या फोनला कोणी हात लावायचा नाही असं झालंय. हं, हं, हं. आणि मग तिला वाटलं की बहुतेक ही कुठल्यातरी नात्यामध्ये अडकलीये की काय, म्हणून आई तिला माझ्याकडे घेऊन आली. हं, हं. आणि तिच्याशी बोलत असताना तिने मला सांगितलं की तुम्ही सांगणार नाही ना आईला हे? तर अच्छा. मी तिला सांगितलं की हां, हां, हां. काही गोष्टी मी हां. आईला नाही सांगणार, त्या हं, आपल्यामध्येच राहतील. हं, पण त्यामध्ये काहीही काळजीचं किंवा धोकादायक असं वाटलं तर हं. तुझ्याशी डिस्कस करून मी ते आई-वडिलांना सांगेन. हं, हं. कारण 18 वर्षांच्या खालच्या मुलांच्या गोष्टी त्यांची जबाबदारी आई-बाबांवर असते. हं, हं, हं. मग मी तिथे मदत करायला तयार आहे म्हटल्यावरती हं, तिने मान्य केलं हे. हं, अ,
आणि मग तिने मला सांगितलं की काय एका मुलाबरोबर ती चॅटिंग करत होती. थोडा मोठा मुलगा होता तो तिच्यापेक्षा वयाने 1-2 वर्षांनी. हं, हं. आणि भेटत फारसे नव्हते ते हं, हं. अजूनही. पण ऑनलाईन बरेच फोटो वगैरे एकमेकांना शेअर करत हं, होते. हं, हं. आणि आपण आता कायमचंच एकत्र राहू वगैरे अशीही त्यांची बोलणी झालेली होती. हं, हं, हं. आणि त्याचा परिणाम असा होत होता की तिचं लक्ष लागत नव्हतं कुठेही. कारण मग त्याने तिच्या मेसेजला उत्तर दिलं नाही की तिला वाटायचं की अरे ह्याचं प्रेम आहे की नाही माझ्यावर, किंवा ह्याला मी अजून आवडते की नाही, हं, हं. किंवा तिच्या फोटोला कमेंट नाही केली, दुसऱ्या कुणाच्या तरी केली तरी पण तिला असुरक्षित वाटायला लागायचं. असं सगळ्या खूप नकारात्मक भावनांना ती तोंड देत होती. हं, हं. आणि आईला मात्र वाटत होतं की ही प्रेमात पडलीये म्हणजे हिला सगळं छानच वाटतंय. हां, हां. आणि मग ती आली, मग ती ह्या सगळ्याविषयी बोलल्यावर तिच्याही लक्षात आलं की हं. एकूणच या सगळ्या नात्यामधून आपल्याला खूप नकारात्मक गोष्टी मिळतायत आणि खूप आनंद मिळायच्या ऐवजी हं, खूप हं. त्रास होतोय. हं, अ, हं, हं. आणि कदाचित ह्या भावना आपल्याला नीट हाताळता येत नाहीयेत. हं, त्यामुळे हं, हं. आमची जी सत्र झाली ती आपल्या भावना हाताळायच्या कशा, हं, हं. किंवा आपल्या नात्यांमधल्या मर्यादा कशा ओळखायच्या, हं. किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावरून किंवा कमेंटवरून, प्रतिक्रियेवरून हं, हं. स्वतःची किंमत कशी ठरवायची नाही. हं, हं. आणि ऑनलाईन सगळ्या या संवादामध्ये सुरक्षित कसं राहायचं, हं. आणि याविषयीचे कायदे म्हणजे पॉक्सो सकट सगळे कायदे, हं, अशा हं. सगळ्या विषयांवर आमची चर्चा झाली. हं. आणि मग तिला कळलं की मेसेजेस पाठवणं किंवा फोटो पाठवणं याच्यामध्ये कुठली काळजी घ्यायला पाहिजे, हं. त्यांचा कसा वापर किंवा गैरवापर केला जातो, हं. आणि आपण कितीही डिलीट केले तरी सगळा आपला डिजिटल फुटप्रिंट कसा शिल्लक राहतो आणि हं, हं, काढता हं. येतो कुणालाही शोधून. हं, हं, हे हं, हं. सगळंही तिला कळलं. हं, आणि हं, हं. एकूणच तिला म्हणजे तिने मला ती नंतर 1 वर्षानंतर जेव्हा मला भेटली, हं. तेव्हा ती जरा हा सगळा विषय आठवून हसत होती आणि ती म्हणाली की हं, हं. हं. किती वेड्यासारखी जरा वागत होते मी. पण हां. एकूणच आपल्या सत्रांमधून मला असा थोडासा नीट अंदाज आला की हं. काय विचार करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, कुठल्या गोष्टींचं भान ठेवायला पाहिजे म्हणजे कायद्यासारख्या, हं, हं, हं. आणि कुठे कुठे काळजी घ्यायला पाहिजे. हं, हं, हे हं. सगळं माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी त्या सगळ्या नात्याकडे थोड्याशा त्रयस्थ दृष्टीने बघू शकले. हं, हं, हं. आणि हळूहळू आपोआपच आमचं बोलणं कमी झालं. आणि हं. आता काही आम्ही नात्यामध्ये नाही आहोत, पण त्या सगळ्या प्रकरणाकडे मी एक छान लर्निंग अपॉर्च्युनिटी म्हणून म्हणजे त्याच्यातून मी खूप शिकले आणि तसं मी बघतीये आता. हं, 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 हं. म्हणजे आईचा जो हेतू होता की हां. हिने या नात्याकडे नीट बघावं, त्याच्यातून कुठल्या अडचणीत सापडू नये, हां, बरोबर. आणि हं. शक्यतो त्या सगळ्यामुळे जर अभ्यासावर परिणाम होत असेल तर याच्यात अडकू नये. हं, हं, या हं, हं. सगळ्या गोष्टी घडल्यात, पण हं. तसं थेट न सांगता. अच्छा. हां, हां. हं. आणि याच्यामध्ये ना एक की आता एक 9 ते 14 किंवा 10 ते 14, 13 असा एक वयोगट असतो आणि मग तिथून ते 15 ते 19 असा एक हो, पुन्हा तो टीन असा सुरू होतो तो. तर ह्या बरोबर. दोघांमध्ये ह्या वयातली आता म्हणजे सारखीच त्यांची एकंदरीतच सगळं वय सारखं झालंय का? ह्या वयात आता हल्ली म्हणजे लहान-लहान मुली पण अगदी मॅच्युअर्ड व्हायचं वय पण हं. त्यांचं खूप जवळ-जवळ येत चाललेलं आहे आणि त्या अलीकडे आलंय. हो. अलीकडे आलंय. तर हं. ह्याच्या ह्याच्या बाबतीत मुलींशी कसं तुमचा काय काय करायला हवं? कसं वागायला हवं? कसं बोलायला हवं? हां. कारण बरोबर आहे. वय हां. अलीकडे येत चाललंय हो. वयात येण्याचं. पण त्यामध्ये ना शारीरिक बदल होण्याचं वय अलीकडे येत चाललंय. हं, हं. मानसिक परिपक्वता येण्याचं वय अलीकडे नाही आलेलं. हं, हं, आणि हं. त्यामुळे इथे पुन्हा 9वीचा वर्ग आणि 4थीतला मॉनिटर असं असं असतं. म्हणजे बरोबर. हां, हां. शारीरिक हां, बदल हां. भरपूर झालेले हं. असतात, पण हां, मेंदू हां. मात्र अजून थोडासा मागे असतो आणि त्याला हे सगळं झेपत नाही कधी-कधी. हं, 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 या हं. सगळ्याच मुलांमध्ये हं. अ, जरी आपण हा म्हणजे 9व्या किंवा 10व्या वर्षाला बदल सुरू होतात, 19 वर्षाला पूर्ण होतात, असं हं. जरी आपण म्हणत असू, हं. तरी हा खूप एक हं. असा मिक्स्ड असा गट आहे आणि त्याच्यामध्ये हं. खूप वैविध्य असतं. हं, म्हणजे हं. प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मुलामध्ये होणारे बदल वेगळे असतात, हं. त्यांचा क्रम थोडासा पुढे-मागे होऊ शकतो, हं. त्यांचा वेग कमी-जास्ती असू शकतो. हं, हं, हं. त्यामुळे आता अशी साधारणपणे असं करतात की साधारण 4थी-5वी पासून हं. मुलांशी संवाद साधायला सुरुवात करायची शाळांमध्ये.
हं, हं. आणि अर्थात आई वडिलांना तर काय जन्मापासूनच तो संवाद करायला लागतो, कारण पुन्हा तो एक प्रवास आणि प्रक्रिया असते आणि ती हो. जशी वयाप्रमाणे ती हळूहळू बदलायला लागते. हं, 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 पण हं. शाळांमध्ये आपण किंवा इतर गटांमध्ये जेव्हा शारीरिक बदलांविषयी, मानसिक बदलांविषयी हं, ते 4थी-5वी पासून हळूहळू बोलायला सुरुवात करायला लागते. हं, आणि मग जसजसे आपल्याला पुढच्या इयत्ता येतील तसतसे हं, थोडेसे अधिक माहिती, थोडीशी अधिक परिपक्व माहिती त्यांना द्यायला लागते. हं, हं, आणि कारण त्या वयामध्ये येणारे प्रश्न किंवा समस्या ह्या सुद्धा वेगळ्या असतात. त्या तशा हं, हं, हाताळायला लागतात आपल्याला. हं, 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 हं. तर मला वाटतं की हा वयोगट जरी असा असला तरी हां. त्यातला प्रवाहीपणा आपण विसरून चालणार नाही. हं, 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 हं. आणि ही सगळी म्हणजे मुलं ह्याच्यामध्ये नक्की अशी ही जी मुलं अशी वागतात, तुम्ही आपण जे हं. आत्ता जे आपण बोललोय आणि हो. ह्या संदर्भात म्हणजे ह्याच्यात चूक मुलांची असते की आई-वडिलांची असते? काय वाटतं तुम्हाला? कसं आहे? कारण हे जे हो. सगळं म्हणजे मगाशी पण मी म्हणाले, की आई-वडील म्हणजे एकदम शत्रू वाटतात मुलांना या वयामध्ये हो, आणि हो, शिस्त हो, हो. ते सुरुवातीला पण मी म्हणाले, की शिस्त पण लावणं कठीण काम झालेलं आहे. तर हं, हं. ह्यात म्हणजे कसं चूक आहे कोणाची चूक वाटते? कशी ती सुधारायची आणि कोणी सुधारायची? हां. नाही असा प्रश्न हं. पडतो खरा, कारण आपल्याला हां. वाटतं की एकदा चूक कुणाची आहे हे कळलं ना, की आपल्याला ते दुरुस्त करता येईल. हं. म्हणून आपल्याला ते एक कोणीतरी असं शोधायची असते व्यक्ती, हं, की हं, ज्यांची चूक आहे. हं. आणि आपण बघतो की काही वेळेला आधीची पिढी ही या नवीन पिढीला, मुलांना खूप नावं ठेवत असते आणि खूप दोष देत असते, की हं, हं. ही मुलंच अशी आहेत, ती चुकीचीच वागतात आणि त्यांना काही ध्येय नाही, आळशी आहेत वगैरे. हं, हं. आणि त्याचबरोबर जनरल तुम्ही सगळी बघितलं तर पालकांना दोष देण्याची प्रवृत्ती सुद्धा समाजाची खूप आहे, हं, हं. की आई-वडिलांनीच असं केलं असेल, त्यांनी नीट संवाद साधला नाही, त्यांनी वेळेवर काहीतरी करायला हवं होतं. हं, असं हं. सगळ्याच बाबतीत ह्या दोन्ही जणांना कोणी ना कोणी दोष देत असतं. हं, हं. पण मला वाटतं एका कोणाचा दोष म्हणजे ह्याच्यात दोष असं म्हणता येणार नाही हं, आपल्याला. हं. हं, हं. पण आपल्या सगळ्यांनाच ना थोडंसं लवचिक होण्याची गरज आहे. हं. कारण बदलांचा वेगच इतका आहे, हं, हं. की येणारी आव्हानं सुद्धा सतत सातत्याने बदलतायत आणि त्यामुळे त्याला तोंड देण्यासाठी आपण लवचिक असण्याला पर्याय नाहीये. हं, हं. म्हणजे आपण जर आपली पूर्वीच्याच गोष्टी धरून बसलो किंवा त्याच मार्गाने मुलांना शिस्त लावायला लागलो किंवा हं, हं. त्यांना शिकवायला लागलो तर कदाचित ते होणार नाही तसं. हं, हं. तर त्यामुळे चूक कुणाची आहे म्हणण्यापेक्षा आपण सगळ्यांनीच त्याविषयी जागरूक होऊन हं. थोडे बदल करत राहायला लागेल, संवाद साधत राहायला लागेल. हं, हं. आणि आता एआय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, तर हं. असं वाटतंय की आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. हं, हं. तर हं. त्या एआयला छेद देणाऱ्या ज्या मानवी गोष्टी आहेत, हं, हं. त्यांचं पोषण आपण पालकांनी आणि मुलांनी करायला पाहिजे. म्हणजे हं. अ, प्रेम असेल किंवा एकमेकांना ओळखणं असेल किंवा एकमेकांना मदत करणं असेल हं, किंवा हं. कुठल्याही गोष्टीतून वेगळे पर्याय शोधून नव्याने उभं राहणं असेल. हं, हं. अशा हं. सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला लागतील. हं, हं. आणि एक छोटासा मी ओघ तक्ता किंवा फ्लोचार्ट असा काही वेळेला पालकांना सांगते, की हं. म्हणजे संवाद जर आपल्याला नीट करायचा असेल तर. हं, कारण हं. इथे शेवटी मुलांचा मेंदू परिपक्व नाहीये आणि आपला आहे, त्याच्यामुळे काही बदल पालकांना करायला लागतात. हं, हं. हं. तर काहीही आपलं मूल आपल्याला सांगायला आलं, हं. की पहिली गोष्ट करायची ती म्हणजे पटकन उत्तर देण्यापासून स्वतःला थांबवायचं. म्हणजे हं, हं. आपलं हं. पालकांचं इन्स्टिंक्टच असं असतं, की प्रश्न विचारला की लगेच आपण न ऐकता उत्तरही द्यायला सुरुवात करतो. हं, हं. तर हं. हं. आधी उत्तर देण्यापासून स्वतःला थांबूयात. हं. अगदी शारीरिक आणि देहबोलीतून सुद्धा ते उत्तर जायला नकोय, कारण आपल्या चेहऱ्यावरून आपली पसंती नापसंती कळते मुलांना. हां. दुसरं म्हणजे नीट ऐकून घेऊयात आधी. हं. अ, आणि हे ऐकून घेता त्यावर मनातल्या मनात विचार करूयात, की हे काय सांगतंय आपलं मूल, त्याच्यावर आपली हरकत काय आहे, त्याबद्दल आपल्याला भीती कसली वाटतीये, हं. खात्री कसली हवी आहे. हं. आणि मग हा संवाद आणखीन थोडा चालू ठेवण्यासाठी छोटे प्रतिसाद देत राहू. हं. म्हणजे अच्छा, हो का, बरं, असे हं. काही. हं. हं. म्हणजे मग मूल बोलत राहील, कारण आपल्याला मुलांनी जितकं जास्तीत जास्त बोलणं हवंय आपल्याला, हं. हं. कारण त्यांना किती कळलंय आणि त्यांचं मत काय आहे हे कळलं तर आपल्याला उत्तर देणं जास्ती सोपं जातं. हं. हं. म्हणून हं. त्यांना उत्तर देण्याची संधी देऊयात आपण. आणि अच्छा. मग त्यांच्याशी पर्यायांसकट
प्रौढ पातळीवर चर्चा करूया. त्याला आपण ॲडल्ट टू ॲडल्ट कम्युनिकेशन म्हणतो. हं, 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 म्हणजे हं. त्यांना अगदी चाइल्डिश किंवा लहान असल्यासारखं किरकोळीत पण काढायचं नाही हं, किंवा त्यांना अति महत्त्व देऊन आपण अगदी आपल्याला काहीच समजत नाही असं समजूनही करायचं नाही. हं, हं, कारण हं. आपल्याला तिथे शेवटी दीपस्तंभाची भूमिका अ, साजरी करायला लागणारच आहे. बरोबर. आणि मग हां. आपल्याला जे काही म्हणायचंय ते आपलं मत मृदूपणे पण ठामपणे व्यक्त करायचं. हं, आणि हं, हं. मग या सगळ्या पर्याय स्वीकारण्याच्या न स्वीकारण्याच्या परिणामांविषयी चर्चा करायची हं, आणि मग मुलांना त्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेऊन निर्णय घ्यायचा. हं, हं. आता आता ऐकताना असं वाटेल हां. बापरे ही किती लांबलचक प्रक्रिया आहे. पण सवयीने ही प्रक्रिया एवढी लांबलचक राहत नाही. आता हां, मी हां, ती हां. वर्णन करतेय म्हणून ती खूप जास्ती वाटतेय. म्हणजे पण जसं की तो आजकाल आपल्या हां, संवादाचा हां. हां. नाही, नाही. जसं की तुम्ही आता म्हणालात, की ही प्रक्रिया खूप मोठी आहे म्हणजे अ, किंवा देहबोलीतनं पण दाखवायचं. जसं छोटंसं एक हो. उदाहरण, छोटं म्हणायला छोटं पण तसं ते मोठं, की परीक्षा हां, आजही आई-वडील 12वीत मुलगा गेला, तरीही अभ्यास हां. घेतात. ते मुलांना आवडत हो. नाही. अ, किंवा म्हणजे ह्या सगळ्या थोड्या-थोड्या गोष्टी अशा बदलल्या पाहिजेत किंवा परीक्षेला सोडवायला जातात मुलं, मुलांना आवडत नाही किंवा ते म्हणजे आता तुम्ही ते सांगितलं ते मला सगळं असं ह्यातून आपण सगळेजणच गेलेलो आहे ना. मीही जात होते मुलाला हो. सोडवायला. त्याला ते अगदी, आवडायचं अगदी. नाही, की "आई आता मी मोठा झालोय, नको येऊ," असं तो बोलायचा. तर हां. त्यावरून मी म्हणाले, की हे सगळं बदललं पाहिजे. थोडा विश्वासही मुलांवर हो. दाखवला पाहिजे, नाही का? आणि आणि मला जबाबदारीही टाकली पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मला हं. म्हणजे एक विचारायचं आहे तुम्हाला, की तुम्ही बालरोग तज्ञ आहात हो. आणि तुमचं 9 टू 19 असं 19. क्लिनिक सुद्धा हां. आहे. तर हो. म्हणजे ह्या विषयाच्या संदर्भात तुम्ही खूप संशोधन केलंय, अभ्यास केलाय. तर अगदी बालरोग तज्ञ म्हणजे एकदम छोटी तान्ही बाळं वगैरे आणि तिथून थोडीशी मोठ्यापर्यंत. तर हो, हो. एकदम म्हणजे ह्या मुलांवरती कसं काय तुम्ही संशोधन केलं किंवा कसा काय अभ्यास, कशी सुरुवात झाली याची आणि का वाटलं तुम्हाला असं? हं. एक तर त्याचं महत्त्व हळू-हळू जसं जाणवलं हां, तसं हां. मला त्याच्याविषयी जास्त जास्त कुतूहल वाटायला लागलं हं, आणि एकदा त्याच्यात काम करायला सुरुवात केल्यावर आपल्याला ते आवडतंय आणि जमतंय असंही वाटायला लागलं. हं, 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 हं. त्यामुळे ही क्लिनिक्स मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, भारती हॉस्पिटलमध्ये आणि माझं स्वतःचं हे 9 to 19 म्हणजे ह्या वयाच्या मुलांसाठी क्लिनिक आहे हं, हं, आणि हं. जिथे आम्ही 2 प्रकारचे 2 पातळ्यांवर काम करतो. एक म्हणजे हं, प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मक म्हणजे हं. तिथे मुलांना मोठं होण्याविषयी माहिती देणं, हां, हां. त्याची शिबिरं घेणं हं, किंवा हं. त्यांना जीवन कौशल्यांचा परिचय करून देणं, की तुम्ही हं, हं. तुमचे हे बदल कसे हाताळाल योग्य प्रकारे किंवा भावना कशा हाताळाल. हं, हं, हं. त्याच्यानंतर पेरेंटिंग किंवा पालकत्वाविषयी, की मुलं मोठी होतील तसतशी तुम्हाला पालकत्वाच्या पद्धतींमध्ये काय-काय बदल करायला हवेत. हं, हं, असे हं. प्रतिबंधात्मक गोष्टी आणि हं, उपचारात्मक म्हणजे ज्यांना काही हं. समस्या आहेत अशी मुलांना किंवा मुलांना घेऊन पालक येतात. हं, कधी-कधी फक्त पालक सुद्धा येतात, की हं, मलाच हं. समजत नाहीये आता मी काय करू? तर हं, हं, हं. त्याविषयी मग आम्ही चर्चा करतो. म्हणजे कधी-कधी असं असतं, की मुलांना काही समस्या असतेच असं नाही, हं, पण हं. बदललेली परिस्थिती हाताळायची कशी याविषयी पालक थोडे गोंधळात असतात. हं, हं, हं. आणि शिवाय शाळांमध्ये जाऊन तिथेही आम्ही या सर्व विषयांची सत्र घेतो. म्हणजे अगदी एक हं. उदाहरण सांगायचं झालं तर एका शाळेमध्ये मी एकदा शिव्या देण्यावरून सत्र घेतलं होतं. हं, म्हणजे हं, शाळेने हं. मला अगदी सांगितलं होतं मुद्दाम, की खूप शिव्या देतात मुलं आणि ती सगळी लैंगिक अवयवांशी संबंधित असतात. हं, तर हं. या विषयावर तुम्ही आमच्या मुलांशी बोला. आणि अच्छा. मुलं हां, हां. इतकी छान व्यक्त झाली त्या सगळ्या सत्रामध्ये, हं. की ह्याच्यावर मग कधी कदाचित घरी नाही बोललं जाणार, जाईलच असं नाही. पण त्या हं. शाळेत जेव्हा ही चर्चा होते, तेव्हा सगळ्या मुलांच्यामध्ये मुलांना ती माहिती छान मिळते. हं, हे हं. क्लिनिक असं क्लिनिकमध्येही असतं आणि आउटरीच पण असतं म्हणजे सामाजिक पातळीवर जाऊनही हं, हं, त्याचं हं. कार्य चालतं. हं, हं, हं. आणि आजकाल काय आहे, की समुपदेशक किंवा काउन्सिलिंग हो. करणारे, तिकडे आपण म्हणजे मुलांना घेऊन जाऊया असं आपण म्हटलं, की घरामध्ये इतर जे लोक असतात किंवा इव्हन आई-वडील सुद्धा, की म्हटलं, की त्यांना जरा सुचवलं, की हा ऐकत नाही तर जरा काउन्सिलरकडे घेऊन जाऊया ह्याला, अभ्यासाच्या बाबतीत घेऊन जाऊया वगैरे असं बोलणं हो. होतं हल्ली. पण लोकांचा हं. एक असा गैरसमज आहे, की काउन्सिलिंग म्हणजे काय, मी काय वेडा झालोय काय? मला काय गरज आहे त्याची? हो. आणि आई-वडिलांना पण वाटतं, की काउन्सिलर म्हणजे काय, म्हणजे सायकियाट्रिस्ट किंवा मानसोपचार तज्ञ असं म्हटलं, हं. की काहीतरी वेगळंच वाटतं. हो, तर हो. ह्याच्याबद्दल जरा सगळ्यांना सांगा. ते कसं हो. आवश्यक आहे? हां. हं.
अम, मी आत्ता म्हटलं तसं काउन्सिलिंग हे प्रतिबंधात्मक पातळीवर सुद्धा असतं. हं. म्हणजे समस्या येऊ नयेत म्हणून, ज्याला आपण अँटिसिपेटरी गायडन्स म्हणतो, म्हणजे पुढे येणाऱ्या समस्यांविषयी आत्ताच त्यांना थोडीशी माहिती देणं आणि त्याच्यासाठीची असणारी हं, हं. टूल्स शिकवणं किंवा कौशल्य शिकवणं. हं, हं. तर बऱ्याच मुलांना जर आपण असं अगदी आई-वडिलांनी सांगितलं, की आजकाल आपले खूप वाद होतात हं. आणि ते कमी करणं आम्हाला म्हणजे जमत नाहीये आणि तुझ्या स्वभावावर आणि तुझ्या अभ्यासावर आणि सगळ्याच गोष्टींवर त्याचा परिणाम होतोय. तर आम्हाला असं वाटतं की आपण कोणाची तरी मदत घेऊयात. हं, असं मुलांना सांगितलं तर मुलं अगदी तयार होतात. कारण हं. हं. ही पिढी मानसिक स्वास्थ्याविषयी जास्ती जागरूक आहे. हं, हं. आणि त्यांना आपण त्यांना कसं सांगतो याच्यावर असतं आणि ते सांगताना आपली देहबोली कशी असते. हं, हं. म्हणजे आपल्या आवाजाचा टोन कसा असतो, आपण हं. वैतागून किंवा अगदी असहाय्यपणे सांगतोय का हं, हं. मुलांना, हं, हं. असं वाटलं तर मग मुलांना वाटतं की आपण म्हणजे एक प्रॉब्लेम आहोत हं. आणि तो प्रॉब्लेम सोडवायला आपल्याला घेऊन चाललाय. हां. पण हां, हां. आपण जर आई-बाबांनी असं बोललं की हे हं. आपल्याला हे हाताळायला जमत नाहीये, हं. तर आपण एखाद्या तिसऱ्या व्यक्तीची, जी व्यक्ती या विषयामध्ये काम करते, तज्ञ हं, आहे, हं. त्यांच्याशी बोलूयात का? हं, हं. तर मुलं यायला तयार होतात आणि बहुतेक वेळेला एकदा ती आली आणि त्यांना लक्षात आलं की इथे काही त्यांना हं. दोष देण्यासाठी आणलेलं नाहीये किंवा आरोपी म्हणून आणलेलं नाहीये, हं, हं. तर मग हं. मुलं छान मोकळी होतात आणि बोलतातही. हं, हं. ह्या सगळ्या आत्ता जे आपण सगळे विषय बोललो टीनेज संदर्भात, हं. तर हो. ह्याचं शिक्षण शाळेमध्ये हा विषय असला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? आहे म्हणजे बऱ्याच हं, शैक्षणिक बोर्डांमध्ये हं, हा विषय सुद्धा आता त्यांच्या शैक्षणिक सत्रांमध्ये घेतला गेलेला आहे. हं, तो प्रत्यक्षात घेतला जातो की नाही शाळांमध्ये मला माहिती नाही. कारण पुन्हा हा हं, विषय थोडासा संकोचाचा असल्यामुळे हं, हं, सगळे शिक्षक त्या बाबतीत खूप मोकळेपणाने बोलू शकतातच असं नाही. हं, पण हळू-हळू त्याविषयी जागरूकता वाढतीये. बऱ्याच शिक्षकांनाही प्रशिक्षण दिलं जातंय हं, आणि हं, अनेक तज्ञ, अनेक लोक जे अ, ह्या विषयातले तज्ञ आहेत असं म्हणता येणार नाही. पण ही हं, सत्र घेण्यासाठी ते स्वतःला प्रशिक्षित करतात. हं, हं, असेही अनेक लोक आहेत जे या विषयात हं, काम करतायत हं, हं, आणि मग ते अशी सत्र मुलांसाठी घेतायत. हं, शालेय शिक्षण म्हणजे शाळांमध्ये हे सत्र घेण्याचा फायदा असा असतो की हं, एकतर एका वयोगटाची अनेक मुलं आपल्याला एकाच वेळी तिथे भेटतात हं, हं, आणि दुसरं म्हणजे सगळ्यांशी एकत्र बोलत असल्यामुळे मुलांना थोडीशी खात्री वाटते की अरे फक्त आपल्यालाच हा प्रॉब्लेम येतोय असं नाही, सगळ्यांनाच येतोय. हं, हं, आणि हं, तिसरं म्हणजे मुलांना टार्गेटेड वाटत नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की ठीक आहे, मला प्रॉब्लेम आहे म्हणून मला सांगतायत असं नाही. हं, आम्हाला हं, सगळ्यांना मिळून ही माहिती मिळतीये. हं, हं, त्यामुळे त्याचा स्वीकार करण्याची शक्यता जास्ती असते. हं, हं, हं. असे शाळांमध्ये घेण्याचे फायदे असतात. हं, हं. म्हणजे थोडक्यात काय आहे, की सगळ्यात महत्त्वाचं, की मुलांवरती हं. विश्वास टाकणं, स्वातंत्र्य दिलं पाहिजे, हं. पण ते स्वातंत्र्यही कसं बेलगाम नाही पाहिजे, ह्याविषयी आपण हं. बोललं पाहिजे. आणि हं. संवाद हा तर खूप महत्त्वाचा आहे सगळ्याच हो. नात्यांमध्ये. तुम्ही अगदी आज खरं आहे. खरं आहे. आणि तुम्ही खूप हं. छान आज आम्हाला माहिती दिलीत, कारण समुपदेशन हं. आणि टीनेजचे आजचे त्या काळातले बदलते प्रॉब्लेम्स आणि अतिशय आव्हानात्मक असे प्रॉब्लेम्स ह्याबद्दल कसं वागलं पाहिजे, काय मुलांशी बोललं पाहिजे, हे इतकं छान तुम्ही सांगितलं, इतकं सहज, सोपं आणि खूप छान बरं वाटलं, आनंद झाला आम्हाला. तुम्ही तुमचा वेळ दिलात. तुम्हाला पुन्हा इथे आमच्या स्टुडिओत येण्याचं मी तुम्हाला आमंत्रण देते आमच्या हो. आकाशवाणीतर्फे आणि आपण भेटूया परत. या तुम्ही परत, हो. आपण नव्या-नव्या विषयावर बोलूया. अगदी नक्की. हं. मला खूप आवडेल. हां. धन्यवाद. धन्यवाद.